नमस्कार रसिक प्रेक्षक आणि मायबाप हो. कालचक्र सतत फिरत असतं. आकाशातील ग्रहांची नक्षत्राची नर्तने आपल्या आयुष्याला कधी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवतात तर कधी दुःखाच्या खाईत लोटतात. पण या बदलत्या काळामध्ये एक असा सुवर्णकाळ येतो जो माणसाच्या संकटाची राख करून भाग्याचा लखलखता सुवर्णमयी सूर्य उगवतो. होय मंडळी, तब्बल 3 वर्षानंतर भक्ती, शक्ती आणि मुक्तीचा अद्भुत त्रिवेणी संगम असलेला पवित्र अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना आपल्या दारी आला आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा नशिबाची दारं बंद होतात तेव्हा घेतलेला प्रत्येक निर्णय चुकतो आणि जेव्हा स्वतःचीच माणसं पाठ फिरवतात तेव्हा ईश्वरी शक्ती या अधिक मासाच्या रूपाने मदतीला धावून येते. आजचा हा विशेष लेख, ही विशेष अमृतवाणी केवळ आणि केवळ तुळ राशीच्या लोकांसाठी आहे. तुळ राशीच्या बंधू भगिनींनो, आजवर तुम्ही खूप सोसला आहे. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात पाणी आणून भविष्याची काळजी करत तुम्ही अनेक रात्री काढल्या आहेत. कष्टाची फळ मिळालं नाही, घरात विनाकारण कटकटी झाल्या आणि हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून गेला. पण आता तुमचे हे अश्रू पुसण्याची वेळ आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अधिक मासात ब्रह्मांडात अशा काही अद्भुत आणि चमत्कारिक घडामोडी घडत आहेत ज्या थेट तुमच्या भाग्याचं कुलूप उघडणार आहे. तुमच्या 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद या महिन्यात आहे. हा संपूर्ण वृत्तांत शेवटपर्यंत वाचा किंवा ऐका आणि समजून घ्या, कारण आज आपण तुळ राशीच्या आयुष्यात येणारी नूतन पहाट, रखडलेली कामे कशी पूर्ण होणार, कोणत्या गुप्त शत्रूंपासून सावध राहायचे आणि कोणत्या महादानाचे तुमचे नशीब पालटणार आहे याचा संपूर्ण सविस्तर आणि अचूक उलगडा करणार आहोत. चला तर मग या मंगलमयी प्रवासाला सुरुवात करूया. ज्योतिषीय शास्त्रात आणि हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की हा अधिक मास नेमका येतो कसा आणि याला पुरुषोत्तम मास का म्हणतात. अधिक मास कसा निर्माण होतो. आपले पंचांग हे सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष या दोघांच्या ताळमेळावर आधारित आहे. सूर्यवर्ष हे साधारणपणे 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे आणि 46 सेकंदाचे असते. या उलट चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे असते. म्हणजेच सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांमध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतुचक्राचा ताळमेळ बसवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना किंवा मलमास असे म्हणतो. पुरुषोत्तम मास हे नाव कसे पडले. पौराणिक कथेनुसार या अधिक मासाला स्वामी नसल्यामुळे याला मलमास म्हटले गेले आणि या दरम्यान सर्व शुभ कार्य वर्ज्य मानली गेली. यामुळे या महिन्याला अत्यंत ग्लानी आली. तो अत्यंत दुःखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. विष्णूने त्यांची व्यथा समजून घेतली आणि त्याला स्वतःचे नाव दिले. विष्णूंचे एक नाव पुरुषोत्तम आहे, पुरुषांमध्ये उत्तम. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे संबोधले जाते. भगवान विष्णू म्हणाले, या महिन्यात जो कोणी माझी भक्ती करेल, दान धर्म करेल, त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत कोटीपटीने अधिक फळ मिळेल आणि त्यांचे सर्व दोष नष्ट होतील. तुळ राशीच्या जातकांचा स्वभाव आणि त्यांची कुंडली, कोणतेही भविष्य जाणून घेण्यापूर्वी आपली रास काय आहे आणि आपला स्वभाव कसा आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला, तुळ राशीचे मूलभूत गुणधर्म. तुळ राशी ही राशीचक्रातली 7वी रास आहे. या राशीचे चिन्ह तराजू आहे. तराजू ज्याप्रमाणे दोन्ही बाजू समान राखतो त्याप्रमाणे तुळ राशीचे लोक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. राशीचा स्वामी, या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कला, सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य आणि विलासी जीवनाचा कारक आहे. यामुळे तुळ राशीचे लोक दिसायला आकर्षक, सुसंस्कृत आणि नीतिमान असतात. तत्व ही वायू तत्वाची रास आहे. यामुळे यांचे विचार अतिशय वेगवान असतात. हे लोक बुद्धिमान आणि न्यायप्रिय असतात. या लोकांचा स्वभाव, हे लोक सर्वांशी जुळवून घेणारे असतात. कोणावरही अन्याय झालेला यांना सहन होत नाही. वादविवाद मिटण्यात
हे पटाईत असतात. आजवर तूळ राशीने काय सहन केले? गेल्या काही काळापासून तूळ राशीच्या जातकांवर ग्रहांची वक्रदृष्टी होती. शनिदेवांची ढैया किंवा राहू केतूचे गोचर भ्रमण यांमुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती. मानसिक तणाव, रात्री शांत झोप न येणे, डोक्यात सतत नकारात्मक विचार येणे आणि अनामिक भीती वाटणे असा त्रास तुम्ही सहन केला आहे. आर्थिक नुकसान, तुम्ही लोकांना दिलेले पैसे वेळेवर परत आले नाहीत. व्यवसायात गुंतवणूक करूनही म्हणावा तसा नफा मिळाला नाही. नात्यांमधील दुरावा, ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, ज्यांना संकटात मदत केली, त्यांनीच तुमच्यावर खोटे आळ आणले किंवा ऐनवेळी साथ सोडली. अधिक मासातील ग्रहांची चाल आणि तूळ राशीवर होणारा प्रभाव. अधिक मासामध्ये ब्रह्मांडात ग्रहांची जी पुनर्रचना होत आहे ती तूळ राशीसाठी अत्यंत आश्वासक आणि भाग्यकारक आहे. गुरुग्रंथाचे शुभ ब्रह्मदेव गुरु बृहस्पती तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल स्थितीत येत आहेत. गुरु हा ज्ञान, संतती, धन आणि भाग्याचा कारक आहे. अधिक मासात गुरूंची शुभ दृष्टी तुमच्या धनस्थानावर आणि भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आजवर नशिबाची जी कोंडी झाली होती ती आता सुटणार आहे. तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि तुमचे निर्णय अचूक ठरतील. राशी स्वामी शुक्राची स्थिती, तुमचा राशी स्वामी शुक्र हा ऐश्वर्याचा दाता आहे. अधिक मासादरम्यान शुक्र ग्रहांची स्थिती मजबूत झाल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसेल. कला, माध्यम, अभिनय किंवा लेखन क्षेत्रातील लोकांना या काळात अफाट प्रसिद्धी आणि धनलाभ होण्याचे योग आहेत. शनी आणि राहूचे सौम्यीकरण, अधिक मासाच्या पवित्र लहरीमुळे शनी आणि राहूचे जे नकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडत होते त्यांची तीव्रता 70 ते 80% कमी होणार आहे. जे ग्रह तुम्हाला त्रास देत होते ते आता शांत होतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर सारण्यास मदत करतील. तूळ राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या 6 महाशुभ घटना. ज्योतिषशास्त्रानुसार या 30 दिवसांच्या अधिक मासात तूळ राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खालील 6 अत्यंत महत्त्वाच्या आणि शुभ घटना घडणार आहेत. पहिली घटना आहे दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होणार. तुमचे जे काम गेल्या 2 ते 5 वर्षापासून अडकलेले होते, जसे की कोर्टाची केस, जमिनीचा किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद, सरकारी परवाने मिळणे किंवा घरकुलाचे काम, ते या महिन्यात अचानक एका रात्रीत मार्गी लागेल. एखादी वजनदार व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल आणि तुमचे काम चुटकीसरशी पूर्ण होईल. दुसरा आहे आर्थिक चणचण संपणार. धनलाभाचे नवे मार्ग. पैशाअभावी तुमची अनेक स्वप्ने अधुरी राहिली होती. या अधिक मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. जुनी दिलेली उधारी परत मिळेल. जर तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला असेल तर ते कर्ज मंजूर होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. तिसरा आहे नोकरी आणि व्यवसायात प्रचंड. नोकरीमध्ये जे लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत होते त्यांचे पितळ उघडे पडेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पगारवाढ आणि पदोन्नतीचे स्पष्ट संकेत ग्रहांचे आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. जर तुमचा व्यवसाय संथ गतीने चालत होता तर या महिन्यात व्यवसायात अचानक गिरायकांची गर्दी वाढेल. नवीन कंत्राटे किंवा ऑर्डर्स मिळतील. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. चौथा आहे घरातील आजारपण आणि नकारात्मकतेचा अंत. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या घरात कोणीतरी सतत आजारी पडत होते. औषधोपचारांवर पाण्याचा पैसा खर्च होत होता. घरात पाऊल ठेवताच डोके जड होणे किंवा चिडचिड होणे असा त्रास होता. या अधिक मासात घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. आजारी व्यक्तींच्या कृतीत वेगाने सुधारणा होईल आणि तुमचे वैद्यकीय खर्च थांबतील. पाचवा आहे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुसंवाद. पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून होणारे वाद आता संपतील. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल. जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा शिक्षणात
काही अडथळे येत होते तर ते अडथळे दूर होऊन मुलांचे विवाह जमतील. घरात मंगलिक कार्य किंवा आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. 6 आहे मान सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा. समाजात किंवा नातेवाईकांमध्ये काही गैरसमजामुळे तुमची जी बदनामी झाली होती किंवा तुम्हाला जे कमी लेखले जात होते ती परिस्थिती बदलेल. लोक स्वतःहून तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. समाजात तुमचे वजन वाढेल आणि तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. आजवर घरात घडलेल्या अशुभ गोष्टी आणि त्यांचे शुभ रूप. तूळ राशीच्या लोकांच्या घरात आजवर अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यांनी त्यांना आतून पोखरून काढले होते. पण आता त्या अशुभ गोष्टींचे रूपांतर शुभ घटनेत कसे होणार ते पहा. आजवर घडलेली अशुभ गोष्ट आता होणारा शुभ. पैशांची सततची चणचण आणि कर्जबाजारीपणा. महिना संपण्यापूर्वीच खिसा रिकामा होत होता आणि कर्जाचा डोंगर वाढत होता. कर्जातून मुक्ती आणि धनसंचय. या महिन्यात तुमचे उत्पन्न वाढल्यामुळे तुम्ही जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. बँकेत पैशाची बचत सुरू होईल. घरातील सदस्यांमध्ये अविश्वास आणि रोजची भांडणे. लहान सहान गोष्टीवरून भाऊ किंवा सासू-सून यांच्यात क्लेश होत होते. कौटुंबिक ऐक्य आणि प्रेम घरात शांतता नांदेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंदाने सण उत्सव साजरा करतील. गैरसमज दूर होतील. कामात ऐनवेळी येणारे अपयश, नजर लागणे. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत असताना शेवटच्या क्षणी काम रद्द होत होते. कामात 100% यश आणि स्थैर्य. अधिष्ठान लाभेल. तुमच्या कामाला दैवी अधिष्ठान लाभेल. नजरदोष दूर झाल्यामुळे सुरू केलेले काम यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल. विवाह जमण्यास येणारे अडथळे. योग्य स्थळे येऊनही काही ना काही कारणाने लग्न मोडत होते किंवा पुढे ढकलले जात होते. सनई चौघड्याचे सूर. अधिक मासानंतर लगेचच तुमच्या घरात विवाहाचे शुभ योग येतील. मनपसंत आणि सुयोग जीवनसाथी मिळेल. अधिक मासातील महादान. नशीब बदलणारा महा उपाय. ज्योतिषशास्त्रात आणि पुरुषोत्तम महात्मा ग्रंथात अधिक मासातील दानाला अक्षयदान म्हटले आहे. या महिन्यात केलेल्या दानाचे फळ कधीही संपत नाही. तूळ राशीच्या जातकांनी आपले भाग्य उजळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे दान करणे आवश्यक आहे. तूळ राशीसाठी सर्वोत्तम दान कोणते? तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने आणि हा विष्णूचा महिना असल्याने तुमच्यासाठी अन्नदान आणि पांढऱ्या किंवा पिवळ्या वस्तूंचे दान अत्यंत फलदायी ठरते. 33 अनारशांचे दान. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तांब्याच्या किंवा काशाच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर गाईच्या तुपाचा दिवा लावून ते दान करावे. अनारशांना असणारी छिद्रे तुमच्या आयुष्यातील संकटांना शोषून घेतात अशी मान्यता आहे. गूळ आणि तूप. तांब्याच्या पात्रात गूळ आणि शुद्ध गाईचे तूप ठेवून दान केल्याने सूर्य आणि गुरु बलवान होतात. यामुळे नोकरीत मोठी बढती मिळते. वस्त्रदान. गरिबांना किंवा ब्राह्मण पांढरे अथवा पिवळे स्तुती वस्त्र दान करावे. धान्यदान. सातूचे पीठ किंवा गहू. सातूचे पीठ, तांदूळ किंवा गहू यांचे दान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. हे दान कोणाला द्यावे? सत्पात्री दान. शास्त्र सांगते की दान नेहमी योग्य व्यक्तीलाच दिले पाहिजे, तरच त्याचे पुण्य मिळते. चुकीच्या व्यक्तीला दिलेले दान वाया जाते. सत्पात्री ब्राह्मण किंवा मंदिराचे पुजारी. जे ब्राह्मण नित्यनेमाने पूजापाठ करतात, गायत्री मंत्राचा जप करतात, अशा ब्राह्मणांना घरी बोलावून किंवा मंदिरात जाऊन सन्मानपूर्वक पद्यपूजा करून दान द्यावे. त्यांच्या चरणाचा आशीर्वाद तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट करेल. तूळ राशीसाठी अचूक उपाययोजना आणि विधी. अधिक मासाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तूळ राशीच्या व्यक्तींनी केवळ दान करून चालणार नाही, तर घरात काही विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक उपाययोजना केल्या पाहिजेत. या उपायामुळे घरातील नकारात्मक शक्ती पळून जाईल. पहिला आहे विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत. त्यामुळे दररोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरात विष्णू सहस्त्रनाम
म्हणजेच भगवान विष्णूंची 1000 नावे मोठ्या आवाजात ऐका किंवा स्वतः वाचा. जर तुम्हाला ते जमत नसेल तर कमीत कमी ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 108 वेळा तुळशीच्या माळेवर जप करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील पितृदोष आणि ग्रहदोष शांत होतील. दुसरा आहे तुळशी मातेची विशेष सेवा. तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. दररोज सकाळी तुळशीला हळद कुंकू वाहून जल अर्पण करा. तुळशीभोवती 3 वेळा परिक्रमा करा. दररोज संध्याकाळी तुळशीच्या पाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहील आणि घरात पैसा टिकून लागेल. तिसरा आहे मुख्य दारावर स्वास्तिक आणि गोमूत्र शिंपडणे. दारामध्ये आजवर ज्या शुभ अशुभ गोष्टी घडल्या आहेत त्यांचे मुख्य कारण घरातील वास्तुदोष किंवा नजरदोष असू शकतो. यासाठी अधिक मासाच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वास्तिक काढा आणि त्यावर शुभ लाभ लिहा. तसेच दररोज सकाळी घरात थोडे गोमूत्र किंवा गंगाजल शिपडा. यामुळे घरात भूते खेते नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील बाधा प्रवेश करू शकत नाही. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचा वापर अधिक मासात गुरुग्रहाला अधिक बळकट करण्यासाठी दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. कपाळावर केशर किंवा चंदनाचा टिळा लावा. गाईला चण्याची डाळ आणि गूळ खायला द्या. यामुळे तुमची रखडलेली लग्ने जमतील आणि नशिबाची साथ लाभेल. ज्योतिषशास्त्र केवळ उपाय सांगत नाही तर व्यावहारिक जगात कसे वागावे यांचे मार्गदर्शनही करते. तुळ राशीच्या व्यक्तींना सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठा दोष म्हणजे ते लोकांवर लवकर विश्वास ठेवतात. तुम्ही कोणाचेही दुःख पाहिले की वितळता आणि स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याला मदत करता. ग्रहांची पण या अधिक मासात ग्रहांची अशी स्थिती आहे की तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावे? तुमच्या घरात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारात अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या समोर अत्यंत गोड बोलते, तुमच्या दुःख सुखात सामील असल्याचा आव आणते, पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा प्रचंड द्वेष करते. ही व्यक्ती गुप्त शत्रू आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील स्त्रिया किंवा तुमचे भाऊ बहीण यांच्यात कानभरण करून भांडणे लावून देण्याचे काम करते. काय काळजी घ्यावी? गुप्तता राखा. या अधिक मासात तुमचे जे काही नवीन बेत आहेत, जसे की नवीन जमीन घेणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मुलांचे लग्न ठरवणे, या गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणाही जवळच्या नातेवाईकांना जवळ किंवा मित्राजवळ बोलून दाखवू नका. आर्थिक व्यवहार टाळा. या 30 दिवसात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. जर तुम्ही या काळात कोणालाही पैसे दिले तर ते पैसे बुडण्याची शक्यता 90% आहे. समोरची व्यक्ती कितीही रडली तरी स्वतःचा खिसा रिकामा करून कोणालाही पैसे देऊ नका. गोड बोलणाऱ्यांपासून सावध किंवा लांब राहा. जी व्यक्ती अचानक तुमच्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या हेतूंवर शंका घ्या आणि स्वतः सावध राहा. मायबाप हो, ज्योतिषशास्त्र हे नशीब बदलणारे शास्त्र आहे तर नशीब घडवण्यासाठी योग्य दिशा दाखवणारे शास्त्र आहे. कर्म हाच माणसाचा खरा धर्म आहे. अधिक मासात तुम्ही जे काही उपाय कराल ते संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. मनात शंका ठेवून केलेले उपाय कधीही फलद्रूप होत नाहीत. तुळ राशीच्या लोकांचे ग्रह आता ओरडून सांगत आहेत की तुमची दुःखाची रात्र संपली आहे. आता सुखाची पहाट होणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कोणाचेही वाईट करू नका आणि भगवंताच्या चरणी लीन व्हा. या अधिक मासात तुमचे प्रत्येक पाऊल यशाकडे पडणार आहे. जर माझ्या तुळ राशीच्या भाग्यवान बंधू आणि भगिनींनो, हा होता तुमच्या अधिक मासाचा संपूर्ण सविस्तर आणि सत्य लेखाजोखा. विधात्याची लेखणी आता तुमच्यासाठी सुखाचे दिवस लिहिणार आहे. या अधिक मासाच्या पवित्र पर्वावर भगवान पुरुषोत्तम आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील दारिद्र्य दूर करोत आणि तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती, हे राशी भविष्य आणि आमचे विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचे येणारे दिवस सुखाचे जावोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.